लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। वडूजमध्ये नमो उद्यानचे काम प्रगतीपथावर, लवकरच लोकार्पण। भाजपा नेत्या सोनिया गोरेंनी केली पाहणी। केंद्र सरकारच्या उद्यान विकास योजनेअंतर्गत राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून वडूज नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 पेडगाव रोड येथे 26 गुंठे जागेत उभारण्यात येत असलेल्या नमो उद्यानचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे। या उद्यानाच्या सुरू असलेल्या कामाची सौ सोनिया जयकुमार गोरे यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी, नगरपंचायत मुख्य अधिकारी, पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांकडून उद्यानाच्या कामाची सविस्तर माहिती घेतली। तसेच कामाची गुणवत्ता, नियोजन आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या। या महत्त्वाकांक्षी उद्यानासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून येत्या काही दिवसात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते उद्यानाचं लोकार्पण करण्यात येणार आहे। लोकार्पणानंतर हे उद्यान वडूजकर नागरिक, युवक, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले होणार आहे। उद्यानामध्ये लहान मुलांसाठी सुरक्षित खेळण्याचे मैदान, ओपन योगा व मेडिटेशन झोन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बैठक व्यवस्था, वाचन कट्टा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज आणि ओपन जिम यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी हे उद्यान आरोग्य, व्यायाम, विरंगुळा आणि सकारात्मक वातावरणाचे केंद्र ठरणार आहे। या प्रकल्पासाठी माजी नगराध्यक्ष सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे आणि प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक ओमकार चव्हाण यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 11 मध्ये 26 गुंठे जागा उपलब्ध झाली आणि या उद्यानाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला। वडूज शहराच्या विकासात नमो उद्यान हे केवळ विरंगुळ्याचा प्रकल्प नसून पुढील पिढीसाठी आरोग्यदायी, सकारात्मक आणि हिरवाईने नटलेले वातावरण निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे। उद्यान परिसरासह शहरातील उपलब्ध मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी तसेच लावलेल्या वृक्षांची नियमित देखभाल व निगा राखावी अशा सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या। आधुनिक सुविधांसोबत हिरवाईचा सुंदर समतोल साधणारे नमो उद्यान लवकरच वडूजकरांच्या सेवेत दाखल होणार असून हुतात्मा नगरी वडूजच्या सौंदर्यात आणि विकासात मानाची भर घालणारा हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे। यावेळी खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, वडूज शहराच्या विद्यमान नगराध्यक्ष सौ रेखा अनिल माळी, वडूज नगर पंचायत मुख्य अधिकारी सतीश चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक जयवंत दादा पाटील, माजी नगर अध्यक्ष सोमाशेठ जाधव, माजी नगर अध्यक्ष सुनील बापू गोडसे, माजी नगरसेवक श्रीकांत काका बनसोडे, माजी नगरसेवक प्रदीप खुडे, प्रभाग क्रमांक 11 चे विद्यमान नगरसेवक ओमकार चव्हाण, कार्यकारी नगरसेवक प्रदीप बडेकर, युवा नेते श्रीकांत रावसाहेब काळे पाटील, उत्कृष्ट निवेदक चंद्रकांत कोकाटे, आकाश जाधव, युवा मोर्चा खटाव तालुका अध्यक्ष अक्षय थोरवे यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार, समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा। बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।